नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करतोय साप्ताहिक चालू घडामोडी 23 मार्च ते 29 मार्च 2025 या कालावधीत घडलेल्या महत्वाच्या चालू घडामोडी. चालू घडामोडीच्या या सदरामध्ये स्वागत आहे. राष्ट्रीय घडामोडीमध्ये राष्ट्रीय जिन बँक स्थापन करण्याची योजना. भारत सरकारने दीर्घकालीन अन्न व पोषण सुरक्षेसाठी दुसरी राष्ट्रीय जिन बँक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही बँक 10 लाख पिकांच्या जर्मप्लाझमचे संवर्धन करेल. झाडाचे जीन्स, पिकांचे जीन्स ची बँक स्थापन करणार आहे. हरियाणातील सारथी AI चॅटबॉटची सुरुवात. हरियाणा सरकारने सारथी नावाचा AI चलित चॅटबॉट लॉन्च केला आहे, ज्याद्वारे नागरिकांना 17,820 हून अधिक सरकारी दस्तावेजांची त्वरित माहिती मिळू शकेल. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी गिफ्ट सिटीची प्रगती. ग्लोबल फायनान्स सेंटर्स इंडेक्स GFCI ग्लोबल फायनान्शियल सेंटर्स इंडेक्स GFCI 37 मध्ये गिफ्ट सिटीचा क्रमांक सुधारला आहे, ज्यामुळे भारताच्या आर्थिक क्षेत्रातील जागतिक उपस्थिती वाढली आहे. गिफ्ट सिटी गांधीनगर. मनरेगा मजुरीत वाढ. सरकारने मनरेगा अंतर्गत मजुरीत 2% ते 7% पर्यंत वाढ केली, ज्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांना आर्थिक लाभ होईल. मालवाहतूक समुद्राद्वारे विधेयक मंजूर. लोकसभेने मालवाहतूक समुद्राद्वारे विधेयक 2024 मंजूर केले आहे, ज्यामुळे समुद्री वाहतूक संबंधी नियम अधिक सुसंगत. आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये म्यानमारमध्ये भूकंप आणि मदत कार्यातील अडथळे. म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला असून सध्याच्या यादवी युद्धामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. लष्करी जुंटाने मदतीचे वाटप नियंत्रित केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील व्हिसा आणि ग्रीन कार्ड धारकांची अटक व निर्वासन. अमेरिकेत व्हिसा आणि ग्रीन कार्ड धारकांच्या अटक व निर्वासनाच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे मानवी हक्क संघटना आणि कायदा तज्ज्ञांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. क्रीडा क्षेत्रातील घडामोडी. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये हरियाणाची कामगिरी. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये हरियाणाने उत्कृष्ट कामगिरी करत पदक तालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. 2025 विश्व पुरुष कर्लिंग चॅम्पियनशिप. कॅनडामध्ये 29 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान विश्व पुरुष कर्लिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. स्वीडन गतविजेता असून कॅनडा आणि स्कॉटलँड कडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन. मंगळूरू येथील सेकंड SC मध्ये भारताच्या पहिल्या नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शोचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे या क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना मिळणार. टेक कृती 2025 चे उद्घाटन. CDS जनरल अनिल चौहान यांनी IIT कानपूर येथे टेक कृती 2025 चे उद्घाटन केले, ज्यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पना आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे. ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळावर नियुक्ती. ऑस्ट्रेलियन सरकारने स्टीव्ह वॉ यांची ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळावर नियुक्ती केली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती. SK मजुमदार यांची कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीड केचं YouTube चॅनल. धन्यवाद.